नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। श्रीराम रक्षा स्तोत्र हे घराघरातून नित्य म्हटले जाणारे एक पवित्र स्तोत्र आहे। लहानपणापासूनच मुलांच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दिवे लागणीच्या वेळी शुभंकरोती बरोबर रामरक्षा मारुती स्तोत्र मुलांना म्हणावयास सांगावे, म्हणजे ते पाठ होते। त्यामुळे वाणी स्पष्ट व शुद्ध होते। रामरक्षा स्तोत्रात रामाने आपल्या शरीराचे मस्तकापासून पायापर्यंत रक्षण करावे अशी प्रार्थना केलेली आहे। एक संरक्षक कवच म्हणून या स्तोत्राचे विशेष महत्त्व आहे। आनंद रामायणातील जन्मकांडाच्या 5व्या सर्गात याचा पूर्व इतिहास सापडतो। हे स्तोत्र श्री भगवान शंकरांनी बुध कौशिक ऋषींना स्वप्नात सांगितले। पहाटे जाग आल्यावर ऋषींनी ते तसेच्या तसे लिहून काढले। श्रीराम रक्षा स्तोत्र विलक्षण मंत्र सामर्थ्याचे भारलेले आहे। उजव्या हातात भस्म घेऊन रामरक्षा स्तोत्र रोज संध्याकाळी श्रद्धेने म्हणल्यास रामरक्षेच्या प्रभावाने ते भस्म मंतरले जाते। तो अंगारा दृष्ट लागली असल्यास, माणूस आजारी असल्यास, कोणतीही बाधा झाली असल्यास लावावा, म्हणजे अरिष्ट तडते। नियमित म्हणण्याने घरात सुख समृद्धी शांतता लाभते। या स्तोत्र पठणाने श्री रामराया सर्वांना सद्बुद्धी देव ही प्रभूचरणी प्रार्थना करते। आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।